पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। पुण्यातल्या वाडेश्वर कट्ट्यावर लोकसभा निवडणुकीतल्या उमेदवारांची मैफल रंगली होती। या मैफलीमध्ये काँग्रेस आणि वंचितचे उमेदवार एकत्र आले होते। प्रचारातले आरोप प्रत्यारोप विसरून उमेदवारांनी एकमेकांसोबत संवाद साधलेला आहे। पुण्याच्या निवडणुकीत एकमेकांसमोर दंड थोपटून उभे असलेले हे उमेदवार निवडणूक संपताच एका टेबलवर बसू लागले। पुण्यातलं मतदान संपल्यानंतर वाडेश्वर कट्ट्यावर लोकसभा निवडणुकीतले उमेदवार रवींद्र धंगेकर, वसंत मोरे यांनी मैफिल रंगवली। अंकुश काकडे यांनी या मैफिलीचं आयोजन केलं होतं। निवडणूक प्रचारात एकमेकांवर टीका करणाऱ्या धंगेकर आणि वसंत मोरेंनी एकमेकांना नाश्त्याचे घास भरवले। भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची गैरहजेरी सर्वांना खटकत होती। मोहोळ यांची तब्येत खराब असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं। एकेकाळी एकाच पक्षात रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांनी काम केलं होतं। रवींद्र धंगेकर यांनी त्यांचा लोकसभा निवडणुकीतला उमेदवार म्हणून अनुभव सांगितला। माझ्या परिवारात आली सगळी निवडणूक इतका प्रचंड प्रमाणात आली की मला त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागला, पण मी तो त्रास सहन केला, कारण म्हणलं निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये कधी खचून जायचं नसेल, लढायचं असतं, त्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केलं। पण मला वैयक्तिक माझ्या कुटुंबाला लय मोठा त्रास। वसंत मोरेंनी यावेळी वंचितची उमेदवारी मिळवली होती। वंचितकडून लढतानाचा त्यांचा अनुभव वेगळा होता। वंचित बहुजन आघाडीने प्रचंड प्रेम दिलं, जे माझ्या पूर्वश्रेणीच्या पक्षामध्ये सुद्धा मला कधी मिळालं नाही। म्हणजे 18-20 वर्ष जिथे मी राहिलो त्या ठिकाणी जेवढं प्रेम मिळालं नाही तेवढं 32 दिवसामध्ये मला वंचितमध्ये मिळालं। लोकांनी अक्षरशः विशेष म्हणजे मला 1000-500 रुपयांनी सुद्धा मला पैसे दिले। निवडणुकीपुरतं राजकीय वैर ठेवून इतर वेळी पुण्याच्या विकासासाठी एकत्र येण्याचा हा पुणे पॅटर्न महाराष्ट्रात सर्वत्र राबवला गेला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।